गर्वचे कळम हिंदू आहे. विले पार्लेच्या निवडणुकीमध्ये प्रभू तांबले होते शिवसेनेकडून. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी ही घोषणा दिली होती की गर्वचे कळम हिंदू आहे. तेव्हा निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंना मतदान करण्याचा अधिकार काढून टाकला होता. हा मतदान काढण्याचा अधिकार काढल्यानंतर महाराष्ट्रातली जनता पेटून उठली होती आणि त्यांनी शिवसेनेला मतदान केलं. तेव्हा काँग्रेसचा अपोजिट उमेदवार होता, त्याला भाजपने सपोर्ट केला होता. ह्याच भाजपने, जे भाजप आता सांगतंय की काँग्रेस बरोबर गेल्यावरती यांचं हिंदुत्व संपलं, ह्याच भाजपने तेव्हा काँग्रेसच्या उमेदवाराला सपोर्ट केला होता आणि शिवसेनेचा उमेदवार पाडायचा प्रयत्न केला, पण पडला नाही. कारण गर्वसे को हिंदू आहे हा पत्ता चालला होता आणि लोकांना हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंचं पटलं होतं आणि अजूनही पटतंय, त्यात काही डाऊट नाहीये. हे फक्त बाकीच्या फालतू गोष्टी करून ते हिंदुत्व संपलं म्हणून बोलतात. ह्या भाजपचं हिंदुत्व तुम्हाला सांगतो, यांचा जन्मच जिनापासून झालाय. राष्ट्रपिता जो आहे ना पाकिस्तानचा, मोहम्मद अली जिना, त्याच्यापासून झालाय. कसा? जेव्हा जनसंघाची स्थापना झाली, त्या स्थापनेमध्ये जेव्हा त्यांनी बॉडी बनवली, त्या बॉडीमध्ये संस्थापक उपाध्यक्ष शेख अब्दुल रहमान हे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष होते. पहिले उपाध्यक्ष कोण? अब्दुल रहमान. त्याच्यानंतरनं यांनी त्या राष्ट्रपिता, कुठला? पाकिस्तानचा राष्ट्रपिता मोहम्मद अली जिना ह्याच्याबरोबर, त्याच्या मुस्लिम लीग बरोबर युती करून या जनसंघाने, म्हणजे आजच्या भाजपने मुस्लिम लीग बरोबर युती करून सिंध आणि बंगालमध्ये सत्ता मिळवली होती. हे यांचं हिंदुत्व असलं घाणेरडं. आणि हे आम्हाला भारतीय लोकांना हिंदुत्व शिकवणार. यांच्या एका गोष्टीवरती बोललो काही की लगेच बोंबलतात. आणि मी हे खोटं बोलत नाही, माझ्याकडे सगळे पुरावे बरं का, हे सगळे पुरावे. हे पुरावे घेऊन बोलतोय मी, फुकट नाही बोलत. माहिती आहे मला सगळी, माहिती काढलेली पण आहे, अभ्यास आहे माझा पण, म्हणून तुम्हाला बोलतोय. दुसरी गोष्ट सांगतो की ह्यांनी मोहम्मद अली जिना बरोबर युती करून बंगाल आणि सिंधमध्ये सत्ता स्थापन केली. आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. आताचे मोहन भागवत काय म्हटले की हिंदूंचा आणि मुसलमानांचा डीएनए एक आहे. कसं काय? वेगवेगळा असतो, आमचा नाही. त्याच्यानंतर म्हणतात भारताने पाकिस्तान बरोबर चर्चा करण्यासाठी दार उघडी ठेवली पाहिजे. कशासाठी? त्याच्याबरोबर क्रिकेट खेळायचं नाही भारतामध्ये, ते खेळायला येत नाहीत, पाकिस्तानमध्ये आपण खेळायला जात नाही. आणि म्हणतात दार उघडी ठेवली पाहिजे. कशासाठी उघडी ठेवली पाहिजे? त्याच्यानंतर म्हणतात की भारतात राहणारे मुस्लिम हे हिंदूच आहेत. नक्की एक काहीतरी ठरवा तुम्ही. एक तर ते हिंदू आहेत का मुस्लिम आहेत? 10 वेळा तुम्ही फक्त निवडणूक आली की मुस्लिम आमचे भाऊ, त्यांना घेतायत चढून. आणि निवडणूक झाली की आपल्या जवान पोरांची, हिंदू पोरांची माती भडकवायची आणि त्यांना सांगायचं की मुस्लिमांना आपले दुश्मन आहेत, यांना काढलं पाहिजे. एक हे तो सेफ आहे, बटेंगे तो कटेंगे, ह्या असं आपल्या जवान पोरांच्या डोक्यात घालतात आणि आपल्या पोरांची माती फिरवतात. त्यांचं शिक्षण, त्यांचं भविष्य ह्याच्याकडे काही बघत नाही, फक्त स्वतःचा पक्ष बघतात आणि त्या लोकांना आपल्याकडे घेतात. हे यांचं भाजपचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व एकच आहे, मुंह में राम, हात को काम आणि शेतीला दाम. जो बळीराजा आहे ना त्याला दाम, बस एवढंच. बाकी नाही हिंदुत्व काही. माणूस जगला तर धर्म जगेल, माणूस संपला तर धर्म काय करायचा आहे. यस, जय हिंद, जय महाराष्ट्र.